आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण आपल्या शेतात बोर मारले, तुम्हाला दाखवतो। मशीन गाडी आल्या इथं आहे। आता इथल्या साईडला इथं मारणार बघा, इथं पॉईंट काढलेला, ज्या की मागच्या मिनी ब्लॉग मध्ये शेवटच्या चॅनल रील पडल्या त्यामध्ये दाखवली मी तुम्हाला। आणि इकडे आता पाईपा काढल्यात। अजून एक अर्धा तास लागेल मला वाटतं चालू व्हायला। चालू झालं की मग तुम्हाला व्हिडिओ चालू करतो, कारण आता काय दाखवण्यासारखं पण नाही, कारण की दाखवायला काय येतच नाही आता। दाखवणार का नुसतं गाडीत आणि बोर मारायला तेवढं दाखवतो। तर आता मम्मी पण आल्या, मम्मी पण जरा पूजा बिजा करून घ्यायला। आता पूजा करायचं आणि मग चालू करायचं लगेच बोर मारला। आता घट्ट दगड लागला मला दाखवतो। आता घट्ट दगड लागला, आता यापुढे मग मारायला चालू आहे। काढायला आता 30 फुटाला केसिंग लागलंय। आता त्यानंतर केसिंगची पाईप घालाय 30 फुटावर, मग त्यानंतर मग खाली बोर मारायला चालू। ती पांढरी पाईप दाखवतो मला 1 मिनिट। 2 पाईपा लावायला लागल्या, कुणाला 1 लागते, कुणाला 2 लागते, कुणाला 3 पण लागतात। म्हणजे जोपर्यंत घट्ट दगड लागत नाही तोपर्यंत मारत राहायला लागते, नाहीतर मग काय उपयोग नाही, खाली ते पडतंय। ही बघा, ही पाईप आहे, ही पाईप घालायचं त्या खालच्या साईड 30 फुटावर, मग तिथनं पुढे मग खाली त्या पाईपा मारायला चालू। त्या एक टाक घालतात मग त्या खाली त्या केसिंगच्या पाईप आहेत बघा, या इथे घालणार आहेत। बोल पण दाखवतो मामा म्हणले एवढं काय करायलायस, ये म्हणलं घाला लगेच। आता हे केसिंगच्या पाईपा घालणार, मग त्यानंतर मग चालू करू। किती फूट लागते, काय लागते, काय माहित नाही, कारण कोणालाच माहित नसते पाणी कुठं खाली आहे। फक्त अंदाजावर मारायचं चालू असते। हे आदमी खडे खडे सोड त्यांनी म्हणाले ते माणूस का नाही उभा राहिल्या झोपते म्हणून। त्याचं कातर चालू आहे। तर चला आता हे राहिलेली पाईप तेवढं टाकणार 30 फुटाची, म्हणजे 30 फूट होते बरोबर, आणि त्यानंतर मग चालू सगळं गेली बावरती। चला जाऊन दे गाडीवर जाऊन दे चला। मला केसिंगला लावायचं तर कधी पण या साईडनं सोल्युशन लावायचं। सोल्युशन लावून मग ते पॅक करायचं, म्हणजे टाईट बसते साईडनं आणि आतनं। सोल्युशन लावून टाईट गेले त्याला। आता ही हाय सोडणार खाली, त्यानंतर मग पुढे सगळं चालू बोर मारायचं। तर साईडनं माती लावायला भाऊ, का कोण असतो काय माहित नाही। बोल मारायला दादा कोण ये लड़का ये किधर गया वो? खड़े खड़े सो जाता है क्या? हाँ खड़े कहाँ गए आदमी यार? किधर गया? ये आदमी है, ये आदमी है। अरे वो बोल रहे थे तो जे म्हणाले हिने उभा राहिल्या झोपतात म्हणा वय हो। पूर्ण कंटिन्यू दाखवतो बघा फक्त शेवटपर्यंत। बहुतेक मला स्टोरेज खतम होते असं वाटते, म्हणजे सप्त्याच वाटाली काय मी दादा। वरती गेल्या तर आता व्यवस्थितपणे पडते मेंबर। आता चालू झाले बा परत। आता किती वेळ लागली काय म्हणजे 4 म्हणजे 4 तास किती वेळ लागते मला माहित नाही, कमीत कमी 4 तास लागणार म्हणजे डोळा उठाया बघा।
तर विषय असा झाला की नाही, मला जायचं जरा मिरजला, माझं काम चालू आहे, म्हणजे लिगामेंटच्या थेरपीचं जरा हे चालू आहे, त्यासाठी मी घरला चाललोय. तर मी जाणार आहे घरला. आता बघूया पाणी लागेल का नाही मला माहित नाही, नंतर येणार आल्यानंतर मग सांगतो तुम्ही लागले का नाही. चला जातो मी मिरजला जाताना चालू होतो व्हिडिओ. A few moments later. तर फायनली आम्ही एकदा मिरजमध्ये आलोय आणि आता लिफ्टवरून वरती जायचं आणि फिजिओथेरपी घ्यायचं आणि मग यायचं. आणि एक विषय चांगला म्हणजे की बाबा आपल्या बोरला पाणी लागले. पप्पा मला फोन घेत होता की बाबा बोरला पाणी लागले येतोस का. मी त्यावेळी नुसता जयशिंगपूरत होतो. आता परत जयशिंगपूरमधनं घराकडे तुम्ही व्हिडिओ करायचं म्हटलं होत नाही, म्हटलं असून ते काही विषय नाही. मम्मीच्या मोबाईलवरनं व्हिडिओ केलेला एक बारीक क्लिप आहे, ती तुम्हाला टाकतो, ती बघा फक्त पुढे. तर बघितलंय कमेंटमध्ये करून सांगा कसं झाले. फक्त आता जातो फिजिओथेरपी घेतो आणि मग परत हायचं घराकडे जायचं. तर चला आज सांगलीवरून जाणार, थोडं काम आहे तिकडून. तर आता का नाही दुसऱ्याची डायरेक्ट ब्लॉग चालू केली. आता आम्ही चालले पवायला. संख्या मला 4 दिवसाला उठवायला की बाबा पवायला चल. तर मी उठाले जरा उशीरनं 8:30-9 वाजले. आज आम्ही 8:30ला म्हणजे उठले बरोबर आणि आता चाललोय पवायला. संख्या जायचं नव्हता, तू काय हेच आहेस त्यामुळे जरा मोबाईल तर एक मिनिट. तर भावांनो काय विषय आहे माहिती आहे का, तुम्ही आयुष्यात काय करा ना करा, पवायला तेवढं जायचं बघा. विहिरीकडे पवायची मजा ही वेगळी असते आणि स्विमिंग टँकमध्ये पवायची भावांनी मजा ही वेगळी असते. त्यामुळे स्विमिंग टँकमध्ये तुम्ही किती जरी पैसे देऊन पवला तरी मजा असते संख्येत. अरे पिल्ल्या बोल की रे, का तोंडाला शोधायची कुठं चला चला आत्ताच उठले बघा, त्यामुळे जरा चेहरा सुद्धा थोडा तसा काही विषय नाही, आत्ता झोपून होते त्यामुळे. चला तर आता भावांनो आम्ही विहिरीपाशी आलोय. पाणी बघा किती आहे, ढीग आहे, बरोबर काटा बरोबर आहे काय त्यामुळे आता पवायला मजा येणार आहे. आणि संकेतांचा मळा देता आले आम्ही. ही विहीर PM पाटील त्यांची आहे विहिरी. आमच्या विहिरीला पाणी जरा कमी आहे त्यामुळे आलं नाही, कारण की इथं कसं आहे, इथं नदीचं पाणी चालू असते, बोरचं पाणी सगळं असते, त्यामुळे कायम विहीर फुल असते बाई आहे काय. तर आता 1 मिनिटात कपडे काढतो आणि उड्या मारायला चालू. डायरेक्ट उडी मारतानाच व्हिडिओ करतो. चला भावना पहिला डायरेक्ट सुरू मारतो. त्यानंतर मग चला लागतं मारलं, पाणी लागलं असं कॅमेराला. चला तुमचं पाहून ते सगळं झाले. आता आम्ही चाललोय गप घरला. तर भाऊने व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काम करा. जाताना भाऊला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये काय लिहायचं संख्या बरोबर बोलला. चला खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.